आपण चाललो आहोत दुर्ग भांडार, म्हणजे आधी ब्रह्मगिरी आणि मग दुर्ग भांडार। तर हा ब्रह्मगिरी पर्वताकडे जाण्याचा रस्ता आहे। बऱ्यापैकी वरपर्यंत पायऱ्याच आहेत, त्यामुळे सेफली जाता येतं। फक्त काळजी घ्यायला लागते, वरती माकडं आहेत आणि एका पर्टिक्युलर जागेनंतर एकदम असं उंच चढण आहे। हा समोर दिसतोय हा अंजनेरी पर्वत, आणि हे समोर जे दोन सारखे डोंगर दिसत आहेत त्याला म्हणतात नवरा नवरी डोंगर। एकसारखे एका बाजूला उभे आहेत, त्यामुळे त्यांना नवरा नवरी असं म्हणत असावेत। आणि हा सर्व पूर्ण जो मोठा पर्वत दिसतोय हा आहे ब्रह्मगिरी पर्वत। आणि मग त्याच्या पाठीमागून रस्ता आहे। हा जो इकडे एक डोंगर दिसतोय वरती, त्याचा शेंडा दिसतोय, तो आहे दुर्ग भांडार। आणि मध्ये जी जागा आहे त्या मधल्या जागेतनं आपण, ही जी जागा आहे मध्ये, या जागेवरून आपण जाणार आहोत। अनेक ठिकाणी प्लास्टिकचे बॉटल्स, रॅपर्स लोकांनी अक्षरशः असे फेकून दिलेले आहेत। एवढे शिकलेले असून सुद्धा अशी घाण करतात आणि निसर्गाचा ऱ्हास करतायत। आणि शिक्षा हा आहे ऍक्च्युली, त्याच्यावरती पर्याय नाहीच आहे, ही त्यांना जाणीव झाली पाहिजे। ही एक जुनी धर्मशाळा आहे, तशी खूप छान बांधलेली आहे, पण या वास्तूची स्वच्छता होत नसल्याने बहुधा इथे कोणी थांबत नाही। पण खूप छान ही जागा आहे। कधी पाऊस आला किंवा उन्हामुळे जास्त थकवा असेल, जास्त लोकांना जेवायचं वगैरे असेल, या ठिकाणी खूप छान अशी विसाव्याची सोय होऊ शकते। किती छान आहे। इथे आतमध्ये खोली आहे, समजा स्त्रियांना कपडे बदलायचे असतील किंवा आराम करायचा असेल, ह्या ज्या खोपासारख्या मी बनवलंय ना, याचा आधार घेऊन त्यांनी जिना बनवलेला आहे। इकडे बाजूने हा जिना आहे, त्या पायरीने वरती जातात। रात्री थांबण्यासाठी सुद्धा समोर पर्वत, माकडांची गँग वरती उभी आहे, वाट बघते आपण। चला। निश्चय प्रेम प्रतीति ते, विनय करे सन्मान, तेहि के कारज वरती चालू आहे, सकल शुभ वरती पण एक सिद्ध करे हनुमान। शंकराची मूर्ती दिसते। आणि आपण अशा प्रकारे पहिल्या प्रवेशद्वारावर आलेलो आहोत। हनुमंत संत हितकारी, सुनली जय वर्ज हमारी, जन के काज विलंब न की जय, आतुर दौरी महासुख दीजय। प्रवेशद्वार आहे, हनुमान जय हनुमान जय हनुमान जय जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय जय हनुमान जय हनुमान जय हनुमान। दरवाजा बघितले महाद्वार, त्याचे किनार सुद्धा बघा तुम्ही, किती शार्प आणि मेंटेन आहे। अजून आतमध्ये आल्यावरती मी जसं म्हणतो बघण्यावस्थित एक पण इथे वारकरी आराम करायची बाहेर। मित्रांनो, थोडा विसावा घेतला आहे आणि आपल्यासोबत इथे
उस्मानाबादवरून आलेले एक शिक्षक आपल्याला भेटलेत. आमच्यासोबत पायऱ्या चढत असताना आमची ओळख झाली आणि ते शिक्षक आहेत. एक पहिली ते चौथी या वर्गाला ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवतात आणि केवळ निसर्ग पर्यटन म्हणून ते 2 व्हीलरवरती दुचाकीवरती उस्मानाबादवरनं नाशिकला आलेले आहेत. मध्ये त्यांनी शिर्डीला एक हॉल्ट घेतला आणि त्यानंतर नाशिकला आले, त्र्यंबकराजाचं दर्शन घेतलं आणि आता ब्रह्मगिरी आमच्यासोबत चढत आहे. तर खरोखर त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या उत्साहाला सलाम, तुमचं अभिनंदन. आणि आम्ही एक थोडासा ब्रेक घेतला आहे. मावशीनं आम्ही सांगितलं छान सरबत बनवा. मावशी सरबत बनवत आहे. तुम्ही जेव्हा असा ठिकाणी गावाकडे वगैरे येतात तर तिथले जे लोकल, तिथले जे स्थानिक लोक असतात त्यांच्याकडनं वस्तू किंवा अशा प्रकारच्या गोष्टी घेत जा, कारण त्याच्यावरतीच त्यांचं पूर्ण हे चालू असतं संसाराचा गाडा. आणि खूप छान बनवतात त्यांनी, प्रेमाने बनवलेलं आहे का मावशी? एकदम प्रेमाने बनवलं. घ्या सर. राहू द्या मावशी, यांच्याकडनं नका घेऊ. नाही घेऊ नका, मी सांगितलं होतं सुरुवात. नाही यांच्याकडनं नका राहू दे. पाहुणे जीवन देऊ. खूप खूप शुभेच्छा. शंभर भगवान जय. विश्वास दे. खूप छान एकदम म्हणून नाही आहे, पडत नाही आहे, एकदम असं प्रसन्न वातावरण. शंकरा लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा याद घुमा. शेतकऱ्या पुढे पियाचं नाही, हातात राहून द्या. त्यावेळेला तुमचं नाव सांगा, आईच्या वडिलांचं सगळ्यांचं नाव सांगा. मित्रांनो, हा त्र्यंबकगड म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत चढून आल्यावरती इथे मूळगंगाचं दर्शन, ब्रह्मगिरीचं दर्शन आणि मग आता आम्ही निघालो आहोत शिवजटा मंदिराकडे आणि त्या तो पार करून आपल्याला जायचं आहे. त्याच्या मागे आहे दुर्ग भंडार. चला, वातावरण छान आहे, थोडं पावसाचे शिंतोडे पडतात आहे, उन्हाचा त्रास नाही आहे. माकडांची फौज आली आहे त्यामुळे मोबाईल ठेवावा लागेल मला. आता आपण इथे आलेलो आहोत शिवजटा मंदिर. मावशी नमस्कार. असं म्हणतात की इथे शंकराने आपली जटा आपटल्या होत्या. शिवजटा मंदिरावरनं आल्यावरती इथे वरती पण या डोंगरावर जाता येतो. ब्रह्मगिरीचा टॉप एक हा आहे आणि एक तो आहे आणि त्याच्या बाजूबाजूने आपल्याला असं जायचं आहे. आणि या बाजूला बघा तुम्ही पूर्ण अशी दरी आहे आणि समोर जो दिसतोय बाजूला श्रीपद, समोर जो दिसतोय तो आहे दुर्ग भंडार. त्या ठिकाणी आपण चाललो आहोत आणि त्याच्यासाठी जाण्यासाठी ही वाट आपल्याला एका पायऱ्यांपर्यंत घेऊन जाते. त्या पायऱ्या आपल्याला उतरायच्या आहेत आणि मग त्या पायऱ्या उतरल्यावरती मग नंतर तो जो दिसतोय तो तिकडे बघा नैसर्गिकरित्या तयार झालेला छोटा पूल, तो ऍक्च्युली खूप आव्हानात्मक असेल, थ्रिलिंग अनुभव असेल. तर आपल्याला तिथे जायचं आहे. समोर लक्ष ठेवा. आता बघा मित्रांनो, आपण या डोंगराच्या या पायऱ्यांजवळ आलेलो आहोत आणि इथून पूर्ण डोंगरामध्ये कोरलेल्या अशा बनवलेल्या छान पायऱ्या आहेत. या बाजूने बघा पूर्ण ही दरी दिसते
सावकाश रे. आणि या पायऱ्यांनी आता आपल्याला खाली उतरायचंय. बोला बजरंग बली की. इथे वीर हनुमान आहे, दर्शन घेऊया. आतापर्यंत छान झालाय प्रवास. आता आपण इथून खाली उतरायचंय. बघूया हा किती खाली घेऊन जातो आपल्याला. वा वा वा, जबरदस्त. जबरदस्त. छत्रपती शिवाजी महाराज की. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. थांबता चला, सरळ चला, आजूबाजूला बघू नका. दोन्ही बाजूला दरी आहे आणि एक मूर्ती वाट आहे. खूप थ्रिलिंग आहे, त्यामुळे थ्रिलिंग आहे. फक्त सरळ बघायचंय. आणि आपले सोबत आपले शिक्षक मित्र पण आलेले आहेत. पहिल्यांदा ते नाशिकला आलेले आहेत आणि त्यांना आम्ही म्हटलं की चला आमच्याबरोबर दुर्गा भंडारचा तुम्हाला अनुभव मिळेल. ते तयार झाले. मित्रांनो, इथे एक मला गोष्ट सांगावीशी वाटते. हे आम्हाला वाटेत भेटले पायऱ्या चढत असताना ब्रह्मगिरीच्या. त्यावेळेला त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हटले की मी एकटाच आलो आणि पुढे माकडं होती, त्यामुळे त्यांना भीती वाटत होती. तर ते जरा थोडा वेळ थांबले तिथे आणि थोड्या वेळ थांबले म्हणून त्यांनी तिथे आसपासच्या 1-2 जणांना सांगितलं की तुम्ही मला तिथपर्यंत घेऊन जाल का, मी एकटाच आहे. तर त्या त्र्यंबकमधल्या स्थानिक मुलांनी, त्या लोकांनी त्यांच्याकडनं पैसे मागितले की तुम्हाला आम्ही सगळं फिरून आणतो, 1100 रुपये द्या. जर एखाद्या कुटुंबाने किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला गाईड म्हणून नेमलं तर तुम्ही पैसे घ्या आणि आधी सांगून घ्या. पण एखादी व्यक्ती जर एकटी आहे आणि घाबरते आहे तर तुम्ही माणुसकी खातर तर त्याला मदत करायला पाहिजे. अशा पद्धतीने वागायला नको असं मला वाटतं. बाकी निर्णय तुमचा. कारण ते जेव्हा नाशिकला येतात, नाशिकला आल्यावरती आपल्या नाशिकबद्दल, त्र्यंबकेश्वरबद्दल, आपल्या महाराष्ट्रातील लोकांना असंमत होऊ नये की इथे सगळेजण पैसे मागतात. म्हणून ही काळजी घ्यावी. जे कोण मित्र असतील त्यांना जर हा त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला तर त्यांना त्यांची लक्षात येईल की इथून त्यांनी असं करू नये. मग त्या दादांना आम्ही म्हटलं की तुम्ही आमच्यासोबत चला आणि मग ते आमच्यासोबत आहेत. अरे शिक्षक आहे, चांगलं कार्य करताय, इतक्या लांबून दर्शनासाठी पर्यटनासाठी आलेले आहेत. माणुसकी खातर आपण तेवढं तर करू शकतो ना नक्की. बरं, बाकीच्या गप्पांपेक्षा या पायऱ्या बघा किती छान आहेत, मस्त बांधलेल्या आहेत. आता एक डोंगर उतरून आलो, दुसरा डोंगर चढतोय आणि आता आपण पोचलो दुर्ग भंडार या किल्ल्यावरती. चांगलाच ठराविक अनुभव होता. ब्रह्मगिरी पर्वत आणि त्याच्यावरनं त्या नैसर्गिक पुलावरनं पायऱ्यांनी आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत. खूप छान वातावरण आहे. हे तुम्हाला दिसतंय त्र्यंबक गाव, त्र्यंबकचं बस स्टँड दिसते. ते समोर अंजनेरी पर्वत, इकडे नवरा नवरी डोंगर, हा ब्रह्मगिरी पर्वत.
तिकडच्या बाजूला दिसतोय मागे तो आहे हरिहरगड आणि हा समोर आहे हा भास्करगड. चला आता इथे आपल्याला 2 पाण्याचे टाके दिसतात आहे. थोडं कमी आहे पाणी. निवडुंगाची झाडं आणि छान असं थंडगार वारं इथे वाहतंय. सगळा थकवा निघून गेला. वा वा. मावळ आम्ही वादळ आम्ही अरे मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अरे भ्या कुणाला धावतो र फिरत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र आणि आपल्याला आले त्याच रस्त्याने जायचं परत. चला पायऱ्या उतरून त्या महाद्वारापर्यंत येतो. आणि आता परत थ्रिलिंग अनुभव. क्या बात आहे. मला काही त्रास वाटला नाही. आम्ही जवळपास पूर्ण पर्वत उतरलो आहोत.